बोल 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 ठाकुर के बिंदास बोल. नमस्कार, ठाकुर के बिंदास बोल मध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र, आजचा पेपर माझ्या हातात आहे, महाराष्ट्र टाइम्स. त्यामध्ये एक बातमी आलेली आहे. सिंटाची कामगारांच्या रक्षणासाठी मागणी. टायटल खूप महत्वाचं आहे. सिंटाची कामगारांच्या रक्षणासाठी मागणी आहे. आणि ती मागणी काय आहे, ती कोणी केली तर त्यांची जी समिती आहे त्या समितीसोबत काही सिंटाच्या शिष्टमंडळाने ही भूमिका मांडली की या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या बैठकीमध्ये सिंटाच्या अध्यक्ष पूनम डेल, वरिष्ठ उपाध्यक्ष पद्मिनी कोल्हापुरे, अभिनेते राकेश बेदी आणि असोसिएशनचे इतर सदस्य उपस्थित होते त्या मीटिंगमध्ये. त्यांनी असं ठरवलं की एखादा कामगार एका दिवसासाठी कामावर घेतले, त्या कामगाराला त्याचं वेतन दुसऱ्या दिवशी मिळालं पाहिजे, बंधनकारक आहे. एखादा कामगार सलग 7 दिवस कार्यरत असेल तर त्याचं वेतन 8व्या दिवशी दिलं गेलं पाहिजे. तसेच मासिक पद्धतीने कामावर असलेल्या कर्मचारी वेतन कायद्यानुसार महिन्याच्या शेवटी देणं आवश्यक आहे. त्याचसोबत रात्रपाळीला काम करणं, महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणं आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 1 दिवसासाठी कामगार घेतलेल्या कामगारासोबत रोजगार करार करणं आणि 8 तासापेक्षा जास्त काम झाल्यास प्रत्येक अतिरिक्त तासाला ओव्हरटाईम देणं बंधनकारक आहे. तसेच अनेकदा चित्रीकरणाचं ठिकाण हे खूप लांब असतं. अशा वेळी त्यांच्याकडे स्वतःचं वाहन नाही, त्यांना प्रवास भत्ता दिला जात नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने आम्ही काही गोष्टी नमूद केल्या आहेत. तर अशा काही गोष्टींवरती त्यांची बैठक झालेली आहे. आणि मला असं वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये हे जे काही सिंटा नावाची जीवन आहे ती हिंदीतल्या नटांसाठी किंवा बॅकस्टेज वर्कर्ससाठी खूप काम करताना दिसते. पण असं आपल्या मराठीत कोणीच पुढाकार घेत नाही. हा माझा प्रश्न आहे. म्हणजे मुळात संस्था आहेत, महामंडळ आहेत, तर महामंडळ ऍटलिस्ट या सिंटाच्या पावलावर पाऊल ठेवून किंवा त्याच्या पलीकडे जाऊन असे कामगारांसाठी काहीतरी नियम करायला पाहिजे. मुळात तुमच्या संस्थेचं वजन आहे ते मराठी चित्रपट सृष्टीवरती पडलं पाहिजे, जेणेकरून या तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या लगेच त्याच्यावर अंमलात आणल्या जातील. मुळात कसं आहे की मराठी कलाकारांवरती खूपच अन्याय होतो. आपल्याला रोज काही ना काही बातम्या आपल्या कानावर येत असतात. कलाकारांना एकतर मानधन फार कमी मिळतं. जे कलाकार आहेत मुळात वर्षानुवर्ष काम करतात ते घरी बसलेले आहेत, त्यांना कोणी काम देत नाही कारण त्यांचे पेमेंट जास्त असतात. आणि काही नवोदित कलाकार येत आहेत, त्यांचं स्वागतच आहे. पण काही लोक जे आहेत ते आयुष्यभर नोकरी केली, त्यांनी संसार वगैरे थाटलेला आणि आता रिटायर्ड झालेत, म्हणून टाइमपास साठी भले 1000 रुपये मिळाले तरी ते पुणा, नाशिक किंवा इतर ठिकाणाहून एवढं मुंबईत येतात आणि काम करतात. आणि त्यासाठी प्रोडक्शनला अशीच माणसं पाहिजेत. तर अशा माणसांवर पहिली बंदी घातली पाहिजे. जे कलाकार आहेत, ज्यांच्याकडे कार्ड आहे तुमच्या महामंडळाचं, त्यांना काम मिळालं पाहिजे. या दृष्टीने पावलं उचलणं फार गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की जे सो कॉल्ड आता कास्टिंग कोऑर्डिनेटर्स आलेले आहेत त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. पूर्वी प्रोडक्शन मधून सगळी कास्टिंग व्हायची, तिकडे कास्टिंग डायरेक्टर असायचा, तो कास्टिंग करायचा, त्यांना व्यवस्थित पैसे मिळायचे. आता कोऑर्डिनेटर्सचा भरणा एवढा झालाय की एक कास्टिंग डिरेक्टर जर कास्टिंग कास्टिंग डिरेक्टर हा चांगलीच कास्टिंग करतो. कोऑर्डिनेटर जे आहेत ते काय करतात की कमीत कमी खर्चात आम्ही ऍक्टर्स किंवा कलाकार तुम्हाला आणून देतो असं सांगून प्रोडक्शन कडून काम मिळवतात. आणि जे कलाकार आहेत त्यांना कमी पैशात तयार करतात की या करा. आणि कोरोना नंतर जी अवस्था मराठी चित्रपट सृष्टीची झालेली आहे किंवा हिंदी इंडस्ट्रीची पण झालेली आहे, पण त्यांची संस्था जी आहे ती खूप स्ट्रॉंग असल्यामुळे सगळं काय व्यवस्थित आहे. आपल्याकडे कोणीच वाली नसल्यामुळे कलाकारांची खूप दयनीय परिस्थिती आहे असं मला तरी वाटतं. अनेक कलाकार घरी बसलेले आहेत, चांगले कलाकार नाहीत. त्यात परत आणखीन आता रील्सवाले आलेले आहेत, स्वागत आहे त्यांचं. पण जे कलाकार आहेत त्यांना काम मिळालं, फॉलोअर्स असतील त्यांना कामं देतात. फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्ही ज्या ओरिजिनल कलाकारांना काम देत नाही, हा
मुद्दा फारच विचार करण्यासारखा आहे. आणि काम दिलं तर ते कमी पैशात कसे येतील त्याच्याकडे, ठीक आहे प्रोडक्शन व्हॅल्यू आहे, प्रोडक्शनचं एक टार्गेट आहे किंवा त्या पैशांमध्ये बसले पाहिजे सगळं, हे मी मान्य करतो. पण एवढं काही असं नाही की बाबा चांगल्या कलाकारांना घेताना पण तुम्ही कमी पैसे देताय. तर मुद्दा असा आहे की या कोऑर्डिनेटर्स वरती आळा घातला पाहिजे महामंडळाने. ही एक स्केल तयार केली पाहिजे आणि जे खरोखरच कार्ड होल्डर त्यांना काम मिळालं पाहिजे. तरच महामंडळात पण सदस्य होतील आणि जे सदस्य त्यांना काम मिळेल. कारण की बऱ्याच वर्षांपासून कार्ड आहेत पण त्यांना कामं नाहीत, असाही मुद्दा आहे. तर याकडे प्रकर्षाने सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे. मराठी चित्रपट सृष्टीतल्या जे नामवंत कलाकार आहेत त्यांना माझी ठाकूर के बिंदास बोल मधून नम्र विनंती आहे की त्यांनी पुढाकार घेतलं पाहिजे. कारण कसं होतं की मेन कास्टिंग मध्ये जे मेन कलाकार आले की त्यांना व्यवस्थित मानधन दिलं जातं, जे मिळालं पण पाहिजे. पण तर त्यांनी स्टँड घेतला की नाही ह्या या सगळ्या कलाकारांना मिळालं पाहिजे तर आम्ही काम करू, नाहीतर आपण त्याला कामावरती बंधन आणलं पाहिजे. प्रोड्युसर वरती जरासा दबाव आणला पाहिजे की ह्या सगळ्या कलाकारांना काम मिळालं पाहिजे. जसं हिंदीमध्ये होतो, मराठी कलाकार जे नामवंत आहेत ते असं करताना कुठे दिसतच नाही. तर त्यांनी महामंडळाच्या सोबत येऊन ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार केला पाहिजे आणि कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे. कारण की जर सिंटाची अशी बातमी येऊ शकते तर मराठी महामंडळ, आपण तर जनक आहोत हो चित्रपट सृष्टीचे, मराठी माणूस जनक आहे ना. मग त्या मराठी माणसाच्या भूमीमध्ये मराठी कलाकारांवरती तंत्रज्ञानावर जर अन्याय होत असेल तर काय चाललंय म्हणजे सगळं, आणि का आपण सगळं सहन करतोय. आणि मराठी माणसांवरती अन्याय करणं हे फारच चुकीचे आहे. जेवढे निर्माते त्यांना कळकळीची विनंती आहे ठाकूर के बिंदास बोलमधून की तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही चांगलं काम करताय, की तुम्ही प्रोड्यूस करताय, एक 100-200 लोकांच्या घरी रोजगार मिळतो, त्यांचं घर चालतं. तर कलाकारांवरती अन्याय करू नका. जे कलाकार आहेत त्यांना चांगल्या स्केलमध्ये त्यांनाही पैसे मिळाले पाहिजे, त्यांनाही काम मिळालं पाहिजे. याकडे जर तुम्ही लक्ष घाला, कारण की प्रोडक्शन हाऊस सगळेच चांगले आहेत, फक्त हे मीडिएटर्स आहेत ना, ह्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि प्रोडक्शन हाऊसने हा आता ठराव मंजूर केला पाहिजे की जे कार्ड होल्डर्स आहेत त्यांना काम दिलं पाहिजे आणि चांगले पैसे दिले पाहिजे. कलाकार जगला तर सगळं काय चांगलं होईल. माझी अशी विनंती आहे प्रोड्युसर्सना, तुम्ही आतापर्यंत खूप चांगलं छान काम करताय, त्या कलाकारांना सगळ्यांना चांगलं काम आणि पैसे द्या. आणि जे असे लांबून येतात पुण्यावर, त्याच्यावर पुण्यात काम करा ना, कशालाही पुण्यात पण कामं होतात ना, शूटिंग तिकडे काम करा. मुंबईत कमी पैसे देऊन काम, आणि रिटायर्ड झालं तर घरी बसा ना, नोकरी गेला ना आयुष्यभर, मग नोकरी कराय. तेव्हा इथे पूर्ण आयुष्य घातलेले वेचलेले लोक आहेत, एकांकिकांपासून व्यावसायिक पर्यंत येण्यासाठी आणि व्यावसायिक पासून सिरियल मध्ये काम करण्यासाठी, सिनेमामध्ये काम करण्यासाठी आयुष्य वेचलेलं आहे, स्ट्रगल केलेलं आहे खूप. त्यांचा हक्क तुम्ही मारू नका. अशा जे काही कलाकार म्हणत यांना ना घरी बसवा. काम झालं तर तुमचं संसार थाटला, सगळं पोरं बाळ झाली, नातवंड झाली की इथे मरायला येऊ नका. काम करा, घरी ना आराम करा. जे आहेत, जे खरोखर पात्र आहेत त्या लोकांना काम मिळालं पाहिजे आणि त्यांचा त्यांना हक्क मिळाला पाहिजे. तर सगळ्यांना, पूर्ण चित्रपट सृष्टीला माझी पुन्हा विनंती आहे, काही जर चुकून काही शब्द आले असतील, चुकलं असेल तर मला क्षमा करा. पण एवढं ठामपणे सांगतो की कलाकारांचा विचार केला गेला पाहिजे, त्यांना व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे. जसं हे हिंदी चित्रपट सृष्टी करते, सेंटा जसं करते, तसं आपले महामंडळ किंवा इतर ज्या संस्था आहेत, कलाकार, निर्माता किंवा कामगार यांच्या ज्या काही संस्था आहेत, त्यांनी सगळ्यांनी याच्यावरती विचार केला पाहिजे. जे प्रमुख कलाकार आहेत, ते जे नावारूपाला आले, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि याच्यावरती काम केलं पाहिजे असं मला वाटतं. माझं जर मत तुम्हाला पटलं असेल तर ते समजून त्याच्यावरती काम करा. नसेल पटलं किंवा काही चुकीचं वाटत असेल तर त्याच्याबद्दल मला नक्कीच सांगा. आणि माझा काय विचार आहे किंवा काय हेतू आहे तो तुम्ही समजलाच असेल तुम्हाला, आणि तुम्ही समजून घ्याल अशी पूर्ण आशा आहे. तर लवकर आपण काम करूया याच्यावरती, आणि मराठी कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना व्यवस्थित पेमेंट मिळालं पाहिजे आणि वेळच्या वेळी पेमेंट मिळालं पाहिजे. याकडे जरा लक्ष द्या आणि द्याल अशी पूर्ण खात्री आहे मला. कारण की आपण मराठी कलाकार, मराठी प्रोड्युसर्स, मराठी बॅनर्स जे आहेत आपले प्रोडक्शन, हे सगळे चांगले आहेत. त्यांनीही खूप स्ट्रगल करूनच ते बॅनर उभे केलेले आहेत, एवढं मला माहिती आहे.
किंवा त्यांना स्ट्रगल काय, किती मेहनत, किती पैसे इन्व्हेस्ट करायचे सगळं माहिती असल्यामुळे ते कलाकारांवरती अन्याय होऊ देणार नाहीत असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.